मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन रेसिपी व्लॉगमध्ये। आज तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे व्हेज कुर्मा भाजी। यासाठी लागणारं आपण साहित्य पहिलं बघून घेऊया। इथे अर्धा कॅप्सिकम चौकोनी आकारात कापून घेतलेलं आहे आपण असं। इथे आहे 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा हळद, 8 ते 10 काजू आपण असे तुकडे करून घेतलेले आहेत जे आपण तळून घेणार आहे। कसुरी मेथी घेतलेली आहे, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा जिरं आहे, 1 तमालपत्र घेतले आपण, साखर, 100 ग्रॅम पनीर असे चौकोनी तुकडे करून घेतले। इथे आहे खोबरं, ओलं खोबरं आपण किसून घेतलेलं आहे, 1 इंच आल्याचा तुकडा आहे आणि 4 लसणीच्या पाकळ्या। या वाटीमध्ये आपण 1 चमचा तीळ, अर्धा चमचा खसखस आणि काजू हे असे 3 पदार्थ आपण भिजत टाकलेले आहेत बघू शकता। हे भिजलेलं साहित्य आणि खोबरं ह्याचं आपण दोन्ही वाटून घेणार आहे, पेस्ट करून घेणार आहे जी भाजीला वापरणार आहे आपण। इथे 3 चमचे दही घेतलेलं आहे, 4 छोट्या आकारातले कांदे चौकोनी कापून घेतलेत आपण। इथे भाज्यांमध्ये फ्लावर घेतलेला आहे जो मध्यम आकारात आपण कापलाय, बीन्स अशा प्रकारे कापून घेतलेली आहे, 1 मोठा बटाटा चौकोनी, अर्ध गाजर आपण चौकोनी कापून घेतलेला आहे आणि 1 वाटी मटार। आणि आपल्याला भाजी शिजवून घेण्यासाठी लागणारे पाणी आणि तेल हे आहे आपल्या व्हेज कुर्मा भाजीसाठी लागणारं साहित्य। आता आपण कृतीकडे वळूया। यात आता आपण पहिलं जे 2 वाट्या मी सांगितलं त्याची पहिली पेस्ट करून घेणार आहे, ते मिक्सरमध्ये ॲड करून घेऊया। ज्या पाण्यामध्ये आपण खसखस वगैरे भिजत टाकलेली तीळ आणि खसखस तेच पाणी आपण त्यात पेस्टसाठी ॲड केलेलं आहे। तर हे मिक्सरला लावून घेतोय आपण। पेस्ट झाली की मी तुम्हाला दाखवते। आता आपलं खसखस, तीळ, काजू, खोबरं, लसूण आणि आलं ह्याचं जे वाटण करून घेतले आपण हे अशा प्रकारे झालंय बघू शकता कन्सिस्टन्सी। हे मिक्सरमध्ये आपण खसखस भिजत टाकलेलं पाणी जितकं ॲड केलेलं त्याच्यात वरती 2 चमचे मी फक्त एक्स्ट्रा पाणी टाकले आणि इतकं घट्ट केलंय। ही आपल्या भाजीची ग्रेव्हीसाठी एकदम थिकनेस आणेल ही पेस्ट। ही आपली झाली आहे बनवून। आता इथे आपल्याला एका बाउलमध्ये दही आपण जे घेतले ते ॲड करतोय आणि 4 मसाले जे मी तुम्हाला दाखवलेले, काश्मीरी मिरची, धणे पावडर, किचन किंग मसाला आणि हळद, हे 4 मसाले आपण दह्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। चांगलं एकजीव करून घ्यायचंय। आपली छान अशी पेस्ट तयार झाली आहे। दह्याचा आपण मसाला तयार करून घेतलाय। ह्या 2 वस्तू आपल्याला ग्रेव्ही बनवायला भाजीची मदत करते। आता आपण आपल्या भाजी बनवायच्या कृतीकडे वळतोय। आता हे मी कुकरचं भांडं घेतले, 2 पळी तेल घेतले आपण। तेल आपण पहिल्यांदा ॲड करून त्यात आपण काजू जे आपले घेतलेले आहेत ते तळून घेणार आहे। ते तळून झाल्याच्या नंतर आपण बाकीच्या भाजीच्या कृतीकडे वळू। गोल्डन ब्राउन असे करून घ्यायचे आपल्याला काजू, छान लागतात भाजीमध्ये।
बघू शकता हलकासा रंग येतोय काजूला आपल्या, आणि एकदम खायला क्रंची असे लागतात भाजीमध्ये, म्हणून आपण तळून घेतो अगोदर त्यांना. आणि आता आपण काढून घेऊया. एवढा रंग येईपर्यंत आपण तळून घेतले. काढते. तेल आपलं तापलेलंच आहे. त्यात आता आपण ऍड केलेलं आहे जिरं आणि तमालपत्र. एकच तमालपत्र घेतले आपण. त्यात आपण आता ऍड केलेले आहेत 4 छोटे कांदे बारीक कापून घेतलेले चौकोनी आकारात. परतून घेतलं. आता आपण ह्याला 5 मिनिटं झाकण लावून शिजवून घेणार आहे वाफेवर. गॅस आपण लो फ्लेमवरच ठेवला आपला. कांद्याला झाकण लावून 5 मिनिटं झाली आहेत. आता आपण उघडून बघूया. मऊ होत आलं आपला. आपण जे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं त्यातलं आपण अर्धा मीठ टाकून घेणार आहे, जेणेकरून आपला कांदा लगेच शिजेल आणि करपणार पण नाही तो. एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचंय. दोन मिनिटं झाकण लावून ठेवूया कांद्याला. एक मिनिट झाकण लावून झालेत. आता आपण झाकण काढून घेतोय. त्यात आपण खसखस, तीळ, खोबरं ह्याची जी पेस्ट केलेली ती आपण ह्या स्टेजला ऍड करून घेणार आहे. परतवून घ्यायचा आपल्याला चांगला मसाला. आपल्या ह्या मसाल्यामध्ये आपण दहीमध्ये जे आपले लाल तिखट मसाले टाकलेले आणि मिक्स करून घेतलेले ते आपण ऍड करून घेऊया. बघू शकता ऑरेंज असा आपल्या ग्रेव्हीला रंग आलाय मस्तपैकी.
अगदी आपण हॉटेलमध्ये भाजी ऑर्डर करतो तसा आपल्या मसाल्याला रंग आलाय छान. ह्याला आता मसाला पूर्ण आपल्याला चांगला तयार करून घ्यायचा, त्याला तेल सुटेल. यात आता आपण पाणी ॲड करणार आहे. आपण मिक्सरच्या ज्या भांड्यामध्ये आपली पेस्ट तयार करून घेतलेली त्यातच जरा पाणी ॲड केलेलं आणि तेच आपण पाणी ह्याच्यात घातलंय. बघू शकता असं मस्त असा थिकनेस आलाय ग्रेव्हीला. एक मिनिटासाठी आपण झाकण लावून घेतो. एक मिनिट झालं, आपण झाकण काढून बघूया. बघू शकता मस्त अशी ग्रेव्ही झाली आहे. आपल्याला ग्रेव्हीला ढवळत राहायचंय, कारण की आपण जर गॅस फास्ट केला तर ते हातावर उडायची शक्यता आहे, म्हणून त्याला कंटिन्युअस ढवळायचं आपल्याला. झाकण काढून घेतोय. 1 मिनिटासाठी असं झाकण लावून घेतलेलं बरं. बघू शकता ग्रेव्हीला तेल आपलं सुटतंय छान. आपल्याला मसाला शिजवून घ्यायचा असतो आणि पूर्ण पाणी आपलं त्यातलं हे कमी झालं पाहिजे, म्हणून आपण त्याला कंटिन्युअस आपण ढवळत राहायचं. छान घट्ट झाली आहे. आता आपण ह्याच्यात आपल्या भाज्या ॲड करून घेऊया. भाज्यांमध्ये आपण पनीर आणि कॅप्सिकम जे आपलं आहे ते आपण शेवटी ॲड करणार आहे, कारण ह्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि कॅप्सिकम आपलं जरा क्रंची राहिलं तर चांगली टेस्ट येते, म्हणून हे 2 नंतर ॲड करणार आहे. आपल्या बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्यात आपण ॲड करून घेऊ पहिलं. आपण ह्याच्यात भाज्या घेतलेल्या आहेत. बटाटे चौकोनी 1 कापून घेतलाय, गाजर घेतलेला आहे अर्ध कापून, फ्लॉवर आणि बीन्स मटार हे आपण भाज्या ॲड केल्या. छान कलरफुल अशा भाज्या दिसतात, बघू शकता. हे आपल्या भाज्या गेलेल्या आहेत एक्सेप्ट पनीर आणि कॅप्सिकम. मिक्स करून घेऊया एकदा चांगलं. अगदी हॉटेल सारखा रंग आलाय. तुम्ही घरच्या घरी अशी भाजी बनवून एन्जॉय करू शकता. याला एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आपण झाकण काढून घेऊया. भाज्या ज्या मिक्स करायला ठेवलेल्या, मिक्स करून ठेवलेल्या त्या, तर आपण ह्याच्यात पाणी ॲड करणार आहे जरा, ज्याने आपल्या भाज्या शिजून येतील.
एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आपण ह्याच्यात वरून टाकणार आहे साखर. आपण जे चवीसाठी घेतलेली अगदी किंचित होती, जास्त नाही घ्यायची. आणि आपलं अर्ध उरलेलं मीठ जे आपण ठेवलेलं, अर्ध मीठ आपण कांदा शिजवताना वापरलेलं आणि आता अर्ध आपण ऍड केलेलं आहे. चांगलं एकदा मिक्स करून घेऊया. आता भाजीमध्ये पाणी दिसतंय, ह्याला आपण एक शिटी काढल्याच्या नंतर पनीर कॅप्सिकम शिजवताना ते आपण पूर्ण घट्ट करून घेणार आहे. आता ह्याला मी झाकण लावून घेते आणि आपण एक शिटी काढून घेणार आहे भाज्यांचं. ही आपण कुकरला एक शिटी काढून झालेली आहे. झाकण मी ते पूर्ण कुकरची हवा काढून घेतल्याच्या नंतरच ओपन केलंय. आता आपण उघडून बघूया. हे झाकण काढून घेतलंय. आता एक शिटी झाल्याच्या नंतर मी ते गॅस बंद करून घेतलेलं. आपण परत चालू करून घ्यायचा आहे गॅस, कारण की आपल्याला कॅप्सिकम आणि पनीर अजून घालायचे त्याच्यात. आणि हे जे पाणी आहे ते पण आपल्याला सुकवून घ्यायचे पूर्ण. आता आपण टाकले हे कॅप्सिकम आणि पनीरचे तुकडे. बघू शकता आपल्या भाज्या मस्त शिजल्या. ही प्रेशर कुकर मध्ये बनवली आपण भाजी, म्हणून एकच शिटी काढून घेतलेली आहे. तेवढ्या भाज्यांसाठी शिजायला भरपूर होतं एक शिटी. आता आपण वरून त्याच्यात टाकणार आहे, चुरा करणार आहे आपण कसुरी मेथीचा. कसुरी मेथी तुम्ही भाजून घेतली तर अजून चांगली टेस्ट येते भाजीमध्ये. त्याला जरासं गॅसवर सुक्या तव्यामध्ये तुम्ही भाजून घेऊन अशी पावडर करून टाकायची आहे. युजुअली आपल्याकडे कसुरी मेथी आपण जी घरामध्ये ठेवतो ती नरम झालेली असते, ती आपल्याला थोडी क्रंची करून घ्यायची असते. आता आपण तळलेले काजू टाकून घेऊया. आपलं सगळं साहित्य आता भाजीमध्ये गेलंय. काजू आपण सगळ्यात लास्ट ठेवले, त्याने ते नटी फ्लेवर येईल आपल्याला भाजीमध्ये त्याचा. बघू शकता किती सुंदर अशी झालेली आहे. तुम्ही चपाती बरोबर ही भाजी खाऊ शकता, किंवा आपण घडीच्या ज्या चपात्या करतो तेल लावून त्याच्यासोबत सुद्धा खूपच छान लागेल. पुरी सोबत सुद्धा खाऊ शकता. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सण येतच असतात, त्यात आपण हे स्पेशल डिश म्हणून नक्कीच बनवू शकतो. अशी भाजी आहे ही. त्यात आपलं पनीर आणि कॅप्सिकम पण शिजून झालेलं आहे. आता मी गॅस बंद करून घेते आणि सर्व करून दाखवते तुम्हाला भाजी फायनल लुकसाठी. ही आपली भाजी झालेली आहे रेडी. व्हेज कुर्मा भाजी आपण आज बनवून दाखवलेली आहे. नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये जरूर सांगा कशी लागली रेसिपी तुम्हाला ती. अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा आणि शेअर जरूर करा. आपण भेटूया पुढच्या रेसिपी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.